हा. सगळ्यांना आता पार्टोग्राफची स्क्रीन दिसत आहे, बरोबर? तर तुम्ही बघा या स्क्रीनवर, मी याला थोडं मोठं करतोय, परत झूम करतोय. आहे ना पार्टोग्राफ, आणि वरती तुम्ही जर नाव बघितलं त्याच्यावर लिहिलेलं आहे की सिम्प्लिफाईड पार्टोग्राफ. परत सिम्प्लिफाईड पार्टोग्राफ म्हणजे काय? आधी जेव्हा पार्टोग्राफ यायचा खूप कॉम्प्लिकेटेड होता. हे आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही अरे मला नाही भेटत आहे. नाही माझा आहे. अरे मी बँडिंग टिकिंग मध्ये ठेवला मगाशी. प्लीज सगळे म्यूट पर राहा. हा. तर याला नाव सिम्प्लिफाईड पार्टोग्राफ का दिलेलं आहे? तर आधी जे पार्टोग्राफ आपण भरायचो 2 वर्षापूर्वी, तो फार कॉम्प्लिकेटेड पार्टोग्राफ यायचा. है ना. स्टाफला ते भरण्यामध्ये फारच्या अडचणी यायच्या. स्टेशन्स किती आहे, त्याच्यानंतर हेडचं ओव्हरलॅपिंग कसं आहे, ज्याला आपण मोल्डिंग बोलतो. है ना. युरिनचा कलर कसा आहे, युरिन मध्ये प्रोटीन किती आहेत, हे सगळं बघायला डिफिकल्ट व्हायचं. म्हणून मग काय केलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याला सिम्प्लिफाईड केलं, म्हणजे सोपा केला. म्हणून या पार्टोग्राफला आपण सिम्प्लिफाईड म्हणजे सोपा पार्टोग्राफ बोलतो. कारण याच्यामध्ये ज्याही गोष्टी आपण आता भरतो त्या सगळ्या भरण्या योग्य आहे, म्हणजे समजण्या योग्य आहे. है ना. कुठलीच गोष्ट असं नाही की स्टाफ करू शकत नाही किंवा भरू शकत नाही. आधीच्या पार्टोग्राफमध्ये काही गोष्टी डिफिकल्ट होत्या. स्टेशन्स कळायचं नाही स्टाफला, किंवा मोल्डिंग कळायचं नाही, डिसेंट ऑफ हेड कळायचं नाही, त्याच्यामुळे पार्टोग्राफ हा अधुरा भरला जायचा. पण आता पार्टोग्राफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भरण्या योग्यपत आहे, त्याच्यामुळे याला आपण बोलतो सिम्प्लिफाईड पार्टोग्राफ. आता पार्टोग्राफ म्हणजे काय ना, जर तुम्ही इंग्लिश शब्द बघाल, पार्टोचा अर्थ होतो लेबर. है ना. लेबर पेन. तर लेबर पेनच्या वेळेस जेव्हा महिलेला कडा यायला सुरुवात होतात किंवा लेबर पेन स्टार्ट होतात, त्या पिरियडमध्ये आपण काय करतो, युजली आपण काय करतो, आपल्याकडे पीव्ही करतोच, बरोबर. आपण एका पानावर कुठेतरी मॅडम डायलिटेशन लिहितात. मग तुम्ही कधीतरी एफएचआर प्लॉट करता, तो एका कुठेतरी एका पानावर प्लॉट करता. मग आईचं बीपी कुठल्या तरी एका पानावर असते. है ना. युरिनचं टेस्ट केली असेल, टेम्परेचर घेतलं असेल, ते कुठेतरी असते. तर किती पानं भरतात ओव्हरऑल? 4-5 पानावर वेगवेगळी इन्फॉर्मेशन, बरोबर. है ना. एका पानावर फॉर एक्झाम्पल एफएचआर, एका पानावर आईचं बीपी, एका याच्यावर तुमच्या पीव्ही फाइंडिंग, बरोबर. कॉन्ट्रॅक्शन किती आल्या ते दुसऱ्या पानावर. तर हे कसं आपलं विस्कळीत असतं, बरोबर. एरवी जेव्हा महिला आपल्याकडे लेबरमध्ये येते तर विस्कळीत असतं की नाही सगळ्यांचं. है ना. जे भरत नाहीत पार्टोग्राफ ऍटलिस्ट त्यांच्याकडे. है ना. तर पार्टोग्राफ ही अशी शीट आहे ज्याच्यावर या सगळ्या गोष्टी एकाच पानावर येतात. म्हणजे तुम्हाला 4 रजिस्टरचे पानं भरायची गरज आहे का पार्टोग्राफ जर भरला तर लेबरच्या वेळेस? नाही. तर एकाच पानावर ते तुमचे सगळे पॅरामीटर्स आहेत, तर ते एकाच शीटवर येऊ शकतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, लेबर प्रोग्रेस म्हणजे जेव्हा लेबर स्टार्ट होतं त्यावेळेस आपण पार्टोग्राफ भरायला स्टार्ट करतो. तर याच्यावर आपण काय काय भरतो ते आधी बघून घ्या, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमचं काय काय डेटा एका शीटवर असणार आहे. तर आपण सुरुवाती बघूया वरती. तर महिलेचं नाव, है ना, वाईफ ऑफ म्हणजे हजबंडचं नाव, तिचं वय किती आहे, तिची पॅरिटी काय आहे म्हणजे कितवी डिलिव्हरी आहे, किती वाजता ती ऍडमिट झाली आहे लेबर पेन सोबत, आरओए म्हणजे रप्चर ऑफ मेम्ब्रेन, जर पिशवी फाटलेली आहे तर त्याचा वेळ किती. हे तर आपण युजली केस शीटवर टाकतोच. खाली काय काय डिटेल्स भरणार आहोत आपण या शीटमध्ये? तर सगळ्यात आधी आहे, स्टार्ट होतं हे फिटल हार्ट रेट, FHR. है ना. आता म्हणून जर तुम्ही पार्टोग्राफची शीट भरली तर तुम्हाला लेबर पेनच्या वेळेस किंवा ऍडमिशनच्या वेळेस वेगळ्या रजिस्टरवर FHR भरायची गरज नाही. या शीटवर तुमचा FHR प्लॉट होईल. दुसरी शीट आहे, दुसरा पॉइंट आहे तुमचा, काय आहे? एमनिओटिक फ्लुइडचा कलर, म्हणजे लायकरचा कलर क्लिअर दिसतंय की काही हिरवं वाटतंय तुम्हाला त्या फ्लुइड मध्ये कलर, है ना. मेकोनियम स्टेन आपण ज्याला बोलतो, किंवा काही ब्लड क्लॉट्स वगैरे आहेत का, है ना. किंवा पिशवी फाटलेलीच नाही, म्हणजे मेम्ब्रेन रप्चरच झालेली नाही, इंटॅक्ट आहे, तर मग आहे. तर एमनिओटिक फ्लुइड आपण सुद्धा याच्यामध्ये भरतो. तर याच्यावरून आपल्याला कळते की बाळाला काही त्रास तर नाही आहे, है ना. कारण मेकोनियम असेल तर ऑब्व्हियसली बाळाला त्रास होईल, डिस्ट्रेस होईल. त्याच्यानंतर आपण भरतो इथे सर्विक्सचं डायलेटेशन, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पीव्ही करतो, सर्विक्स किती ओपन झालेला आहे, सर्विक्स किती डायलेट झालेला आहे बाळ बाहेर येण्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला वेगळ्या पानावर लिहायची गरज नाही. तर ते पार्टोग्राफच्या शीटवरच भरल्या जातं. त्याच्यानंतर अजून काय भरतो आपण याच्यामध्ये? कडेचं स्टेटस. म्हणजे लेबर पेन मध्ये ती आलेलीच आहे, पण लेबर पेनचं स्टेटस काय आहे आता विथ टाइम? ऑब्व्हियसली वाढायला पाहिजे, जास्त कडा यायला पाहिजे. तर तिला किती कडा येत आहेत, कशा कडा येत आहेत, हलक्या येत आहेत, मीडियम येत आहेत, चांगल्या कडा येत आहेत, त्याचं सुद्धा स्टेटस तुम्हाला याच पानावर भरायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही काही तिला ड्रग्ज दिले किंवा इंजेक्शन दिले, फॉर एक्झाम्पल डेक्झा दिला, है ना, त्याच्यानंतर तुम्ही काही तिला दिले, फॉर एक्झाम्पल डेक्झा दिला, है ना, प्रीटम मध्ये, किंवा तुम्ही काही अँटीबायोटिकचा डोस दिला, किंवा तुम्ही फ्लुइड स्टार्ट केलं त्या महिलेला हायड्रेट करायला, ते सुद्धा तुम्हाला वेगळ्या पाण्यावर लिहायची गरज नाही, ते सुद्धा तुमचं इथेच येतं. सोबत काय येतं, आईची पल्स आणि बीपी, कारण आपण आईचं ऑब्व्हियसली बीपी तर घेतोच, है ना, बीपी कधीही वाढू शकतो. तर आईची पल्स किती आहे, आईचं बीपी किती आहे, आणि सोबतच आईचं टेम्परेचर किती आहे. तर ओव्हरऑल याच्यामध्ये 8 गोष्टी आपण सगळ्या एकाच पानावर भरतो. तर मी आता या 8 गोष्टी ज्या आहे ना, आहे की नाही 8 गोष्टी, आहे ना, हो. तर 8 गोष्टीला आपण डिवाइड करूया. 8 गोष्टीमध्ये बाळासाठी आपण काय भरतोय, तर बाळाचा हार्ट रेट, है ना, आणि लायकरचा कलर, या 2 गोष्टी आपण बाळाची कंडिशन बघायला भरतो या पानावर. आईसाठी काय काय भरतो, आईची कंडिशन बघायला, आईची पल्स, है ना, आईचं बीपी, आणि आईचं टेम्परेचर. टेम्परेचर आहे म्हणजे काय, कुठेतरी इन्फेक्शन आहे, सेप्सिस आहे. बीपी वाढलाय म्हणजे कुठेतरी तिला इक्लम्शिया होण्याची शक्यता आहे, कन्व्हल्जन्स येण्याची शक्यता आहे, है ना, आणि पल्स. त्याच्यानंतर आपण भरतो लेबरचं प्रोग्रेस होण्यासाठी आपण 2 गोष्टी याच्यामध्ये भरतो. एक तर डायलेटेशन, म्हणजे जी गर्भपिशवी आहे ती किती ओपन होत आहे, सर्विक्स किती डायलेट होत आहे बाळाला बाहेर येण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडा, म्हणजे त्या महिलेला हो ते कधी कधी डायलेट होत आहे पण कडाच नाहीये, है ना, कडा पण ते यायला पाहिजे. तर त्या महिलेला किती कडा येत आहेत, वेळेसोबत त्या कडा वाढत आहेत का, जास्त मात्रेमध्ये येत आहेत का. तर लेबरचं प्रोग्रेस मॉनिटर करायला आपण 2 गोष्टी भरतोय, कळालं सगळ्यांना. आणि एक गोष्ट जी होती ती होती ड्रग्ज आणि आयव्ही फ्लुइड्स, है ना, ही 8वी गोष्ट. तर आपण मोजून 8 गोष्टी भरतोय. तर आता जसं मी तुम्हाला सांगतो, या 8 गोष्टीमध्ये एका वेळेस सगळ्या गोष्टी भरायची गरज नाहीये, है ना. तर आता पार्टोग्राफ भरताना सगळ्यांनी लक्षात द्या, एवढं कळायला सगळ्यांना पार्टोग्राफ मध्ये काय काय भरणार आहोत आपण, हे क्लिअर आहे. हो. नवीन हॉस्पिटल्स, आणि मी परत रिपीट करतोय, बाळासाठी FHR, एमनियोटिक फ्लुइडचा कलर, आईची पल्स, आईसाठी बीपी आणि टेम्परेचर, लेबरचं प्रोग्रेस मॉनिटर करायला सर्विक्सचं डायलेटेशन किती आहे, आणि कॉन्ट्रॅक्शन्स किती आणि कसे आहेत, आणि ड्रग्ज आणि आयव्ही फ्लुइड्स जर तुम्ही दिले आहे तरच भरायचं आहे, जर तुम्ही ड्रग्ज शिवाय इंजेक्शन दिलेच नाही तर तो कॉलम भरायचा नाही, खाली सुटेल. कानाडे हॉस्पिटल, गुरुकृपा हॉस्पिटल, श्री नर्सिंग होम, कळत आहे का इथपर्यंत, कळत आहे, कानाडे हॉस्पिटल, ओके. आता माझ्यासोबत एक एकदा भरत चला, पेन्सिलनी भरा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वेळेस भरता येईल, है ना, कारण आपल्याकडे आता 4 गोल्डन रूल जे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे पार्टोग्राफ भरायच्या वेळेस. म्हणजे जर तुम्ही ही गोल्डन रूल तुम्हाला कळालेच नाही तर तुम्ही पार्टोग्राफ भरू शकणार नाही. तर सगळ्यात पहिला गोल्डन नियम काय आहे ना, आता मी एक पेन्सिल घेतोय, पेन, आणि तुम्हाला प्लॉट करून दाखवतोय, ठीक आहे. पहिला गोल्डन नियम आहे, हा पार्टोग्राफ कधी भरायला सुरुवात करायचा. तर पार्टोग्राफचा पहिला नियम आहे, जेव्हा सर्विक्सचं डायलेटेशन हे 4 सेंटीमीटर किंवा त्याच्यावरती आहे तरच आपण पार्टोग्राफची शीट भरू शकतो. आता महिला लेबर पेन मध्ये आली ऑब्व्हियसली, पण आवश्यक नाही की ती लेबर पेन मध्ये आली म्हणून तिचं सर्विक्स 4 सेंटीमीटरच डायलेट असेल. होऊ शकते 2 सेंटीमीटर डायलेट असेल, 3 सेंटीमीटर डायलेट असेल, तर त्यावेळेस आपण पार्टोग्राफ भरणार नाही. तर पार्टोग्राफचा पहिला गोल्डन नियम आहे, पार्टोग्राफ सर्विक्सचं डायलेटेशन 4 सेंटीमीटर किंवा वरती असेल तरच आपण पार्टोग्राफ भरू शकतो. का, याचा उत्तर काय आहे, तर तुम्ही इथे जेव्हा डायलेटेशनच्या कॉलम मध्ये जाल, हे लाईन कुठून सुरू होत आहे, हे नंबर ऑफ डायलेटेशन आहे, है ना, 4, 5, 6, 7, 8, बरोबर, है ना. तरी कुठून सुरू होत आहे डायलेटेशन, किती नंबर आहे हा, हॅलो, पासून चालू. फोर. माझा आवाज येत नाही का, 4. मग 4. 4च्या खाली आपण भरू शकणार का, सर्विक्सचं डायलेटेशन 3 असेल तर भरू शकणार का आपण पार्टोग्राफ, नाही सर. नाही, कारण पार्टोग्राफ मध्येच त्याची रिडिंग जी दिलेली आहे ती दिलेली आहे 4, त्याच्यामुळे 4च्या खाली आपण भरूच नाही शकणार. म्हणून जेव्हा 4 आहे किंवा त्याच्यावरती आहे तरच पार्टोग्राफ हा भरायला सुरुवात करायचा. 2 असेल सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर असेल तर तिला ऍडमिट करायचं, है ना, तिला OPD मध्ये ठेवायचं, है ना, IPD मध्ये ठेवायचं, पण पार्टोग्राफ भरायचं नाही. जशीच ती 4 सेंटीमीटर किंवा त्याच्या वर झाली, फक्त 4च नाही तर 4 किंवा त्याच्या अबव, है ना, 5 असेल, आता आवश्यक नाही जेव्हा तुम्ही PV कराल तेव्हा ती 4च असेल, बरोबर, 5 पण असू शकते, 6 पण असू शकते, तर आपण पार्टोग्राफ भरू शकतो. तर पहिला गोल्डन नियम आहे, डायलिटेशन जेव्हा 4 असेल किंवा त्याच्यावर असेल तरच पार्टोग्राफची शीट ही भरायला घ्यायची आहे.
आता दुसरा गोल्डन नियम आहे. आता आपण बघितलं त्या पार्टोग्राफच्या शीटमध्ये 8 गोष्टी आहेत, सुरुवातीपासून FHR पासून टेम्परेचर पर्यंत 8 गोष्टी आहेत. पण सगळ्यात पहिली गोष्ट जी भरली जाते पार्टोग्राफवर ती आहे सर्व्हिक्सचं डायलेटेशन. नाही, सर्व्हिक्सचं डायलेटेशन. सगळ्यात आधी कुठून सुरू करणार पार्टोग्राफची शीट भरायला? सर्व्हिक्सचं डायलेटेशन. FHR किंवा amniotic fluidचा कलर किंवा कॉन्ट्रॅक्शन किंवा टेम्परेचर भरायला सुरुवात करायची नाही. पहिल्यांदा मी जे भरेल पार्टोग्राफवर ते काय भरेल? 8 गोष्टींपैकी सर्व्हिक्सचं डायलेटेशन. कळाला इथपर्यंत दुसरा नियम सगळ्यांना? है ना, हो सर. इझी आहे, याच्यामध्ये काहीच डिफिकल्ट नाही. आता तिसरा गोल्डन नियम फार अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता कधी कधी काय होतं, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल पीव्ही केली, जसं मी तुम्हाला आता बोलत होतो की जेव्हा तुम्ही पीव्ही कराल, आवश्यक नाही महिला 4च असेल, है ना, महिला 5 पण असू शकते. आता फॉर एक्झाम्पल महिलेचं डायलेटेशन, मी आता माझ्याकडे एक महिला आली लेबर पेन मध्ये, 3 वाजले, मी पीव्ही एक्झामिनेशन केलं आणि महिला 6 सेंटीमीटर डायलेट आहे, है ना, चांगले कॉन्ट्रॅक्शन आहे ना, 6 सेंटीमीटर आहे. तर 6 सेंटीमीटर ती डायलेट आहे, म्हणून मी या 6वर प्लॉट करणार नाही पार्टोग्राफची रिडिंग डायलेटेशनची. कळालं? हे चुकीचं आहे. तर काय बरोबर आहे मग? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? मला मध्ये मध्ये खरखर येत आहे. माझा आवाज येतोय का? हो येतो. है ना, कारण मला कोणाचा तरी खरखर आवाज येतोय मध्ये मध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य हे, जर आता डायलिटेशन 6 सेंटीमीटर आहे तर 6 इथे भरणं हे चुकीचं आहे, इथे भरायचं नाही. तर हा 6 अलर्ट लाईनला जिथे चिपकतो, कुठे चिपकतो? इथे, है ना. तर ही तुमची डायलिटेशनची पहिली रिडिंग. तर सांगण्याचं तात्पर्य हे की सर्वायकल डायलिटेशनची पहिली रिडिंग ही नेहमी अलर्ट लाईनवरच यायला पाहिजे. कळालं का? ही आहे अलर्ट लाईन, है ना. तर सर्वायकल डायलिटेशनची पहिली रिडिंग कुठे यायला पाहिजे? अलर्ट लाईनवर. आता फॉर एक्झाम्पल मी परत दुसरं एक्झाम्पल घेतो. आता एक महिला आली माझ्याकडे, बरीचशी डायलेटेड आहे, 8 सेंटीमीटर. तर आपण चुकीने काय करणार? हे 8 इथे आहे म्हणून मी इथे प्लॉट केलं, तर हे चुकीचं आहे. 8 हे अलर्ट लाईनला जिथे ओव्हरलॅप होतंय, जिथे जाऊन चिपकतंय, ही आपली पहिली रिडिंग. कळालं? आणि हा तुमचा पहिला वेळ. ही जी लाईन आहे ना, आता फॉर एक्झाम्पल 3 वाजले होते, तर ही लाईन किती वेळ वाजताची झाली तुमची? 3 PM. कळालं का? है ना, कळालं इथपर्यंत? आणि दुसरी चौथा गोल्डन नियम आहे. आता जिथे आपण पहिल्यांदा, हे लक्षात ठेवा, डायलेटेशन नेहमी कधी प्लॉट केलं जातं? इथे लिहिलेलंच आहे, प्लॉट एक्स किंवा क्रॉस, है ना, असं प्लॉट केलं जातं. आता चौथा गोल्डन नियम आहे, जिथे आपण क्रॉस केलं ना, त्याच्या मधून वरून खालीपर्यंत एक सरळ लाईन फाडायची आहे, याला बोलतात रेफरन्स लाईन. ठीक आहे, एक सरळ लाईन फाडायची आहे. ठीक आहे, त्या लाईनीवरूनच, है ना, अलर्ट लाईनवर जे आपण प्लॉट केलेलं डायलिटेशन, तिथून आपल्याला एक अलर्ट लाईन फाडायची. याचा अर्थ हे, आपण याच्या डावीकडे बिलकुल काहीच भरणार नाही आहोत, खाली सोडणार आहोत, आणि सगळ्या गोष्टी या फक्त उजवीकडे भरत चालणार आहोत. कळालं इथपर्यंत सगळ्यांना? हे सगळ्यात अतिशय गोल्डन नियम. कोणाला इथपर्यंत कळालं एकदा सांगा, 4 गोल्डन रूल्स, आणि आपण मग समोरचं शिकूया. कळालं? गुरुकृपा हॉस्पिटल, अर्चना सिस्टर, श्री नर्सिंग होम, लोक बिरादरी हॉस्पिटल, महावीर हॉस्पिटल. कळालं? ओके. तर 4 गोल्डन रूल्स. पहिला गोल्डन रूल कोण सांगेल? पहिला गोल्डन रूल कोण सांगताय? सांगा एक जण. 4 सेंटीमीटर असले तर पार्टोग्राफ भरायचा. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर हा, पार्टोग्राफ 4 सेंटीमीटर किंवा त्याच्या वरती असेल तरच आपण पार्टोग्राफ भरू शकतो, अदरवाईज आपण पार्टोग्राफ भरू शकत नाही. दुसरा गोल्डन नियम कोण सांगेल? सर्व्हिस डायलेटेशन. सगळ्यात आधी काय भरलं जातं पार्टोग्राफ मध्ये? सर्व्हिक्सचं डायलेटेशन. बाकी गोष्टी आपण भरायला सुरुवात करत नाही. तिसरा गोल्डन नियम अतिशय महत्वाचा काय आहे? अलर्ट लाईन वरती. पहिल्यांदा आपल्याला वाटतं की 4 आहे तर 4वर भरायला पाहिजे, ते चुकीचं आहे. 4 जिथे जाऊन अलर्ट लाईनला चिपकतोय ती आपली पहिली रिडिंग आहे डायलिटेशनची. आणि चौथा गोल्डन नियम आहे एक रेफरन्स लाईन, है ना, लाईनच्या उजवीकडे आपल्याला भरत जायचं आहे, है ना. हा आहे चौथा गोल्डन रूल. तर हे रूल जर तुम्ही शिकले तर आता आपण पार्टोग्राफ भरायला सुरुवात करूया. ठीक आहे, आता आपण नवीन पार्टोग्राफ घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं, है ना. मी दुसरा पार्टोग्राफ घेतो आता, याला हे करून. ठीक आहे, दुसरा पार्टोग्राफ घेतला मी.
हा ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना. आता मी एक एक आता एक गोष्ट जी इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी ती ही आहे. आता तुम्ही वरून खालीपर्यंत पार्टोग्राफ भरायला सुरुवात करणार आहे. ओके, कारण आपण ऑलरेडी डायलिटेशन हे भरलं. आता भरायचं कसं ते मी तुम्हाला सांगतोय. वरून खालीपर्यंत आता तुम्ही डायलिटेशनला प्लॉट केलं. फॉर एक्झाम्पल एक मी एक्झाम्पल घेतोय, 6 नाही घेत आहे मी, कमी घेतोय है ना. फॉर एक्झाम्पल माझी महिलेचं डायलिटेशन आहे 5 सेंटीमीटर होतं, तर मी 5 वर क्रॉस केलं. टाइम होता 3 है ना, 3 PM. आणि मी वरून खालीपर्यंत एक रेफरन्स लाईन प्लॉट केली आहे. माझी सरळ नाही चालली कारण मी इथून पेन ब्रश वापरतोय. ठीक आहे, तर अशी एक फाडली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आहे अलर्ट लाईन. किती तासानंतर ऍक्शन लाईन आहे ही बघा बरं इथे डायलिटेशनच्या प्लॉटमध्ये. सर काय म्हणलात परत? हा, आता ही होती 4 सेंटीमीटर पासून अलर्ट लाईन सुरू झाली होती बरोबर. आणि हे तास आहे 1 2 3 4. तर दुसरी लाईन कोणती आहे अलर्ट लाईनच्या पुढची? ऍक्शन लाईन बरोबर. किती तासांनी दिसते ही ऍक्शन लाईन बघा. हा पहिला तास है ना, लिहिला नाही ते अवर्स 1 दीड 2 दीड 3 तासानं 4. नाही दीड नाही आहे, किती तास आहे बघा. 4 तासानं. इथून बघा, इथून बघा, 4 तासाने बरोबर. हे की 4 नाही. तासानं. हा पहिला मी तास आलो. झाला, हा दुसरा, हा तिसरा. का इथून बरं चार मागे. तासाने ऍक्शन लाईन आहे? याचा अर्थ असा आहे की आपण पीव्ही दुसऱ्यांदा किती तासांनी करणार आहोत? 4 तासाने. 4 तासांनी. म्हणून जी ऍक्शन लाईन आहे ती नेहमी अलर्ट लाईनच्या 4 तासानंतर असते, जेणेकरून आपण जेव्हा 4 तासांनी पीव्ही करू आपल्याला कळेल की महिला नॉर्मल होऊ शकते, किंवा तिला सिझेरियनची गरज आहे, किंवा कुठे ना कुठे काहीतरी अडथळा आलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण भरायला सुरू. आणि आता 4 तासांनी आहे, तर याचं टायमिंग टाकून ठेवूया आपण. ठीक आहे, आता मला सांगा, आता इथून 4 तास आहे बरोबर. इथून आता आपला तास इथून सुरू झाला ना लाईनीपासून बरोबर. आपला कुठून सुरू झाला 4 तास? इथून सुरू झाला बरोबर. इथून मग हा 1 तास झाला आपला, हा 2 तास, हा 3 आणि हा 4 तास भरला बरोबर झाला आपला. हा 4 तास आहे की नाही, है ना. तर किती वाजता होईल मग? 4 5 6 7 बरोबर. बरोबर की नाही? 7 तास. 7 ना, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7 बरोबर की नाही? बरोबर की नाही? 7 बरोबर ना. 7 PM. इथून मी भरतोय आता, कारण आपल्याला आता जे भरायचं आहे तुम्हाला मी सांगितलं की इथून पकडायचं आहे. इथून ते 4 होतं, पण आता आपण जे पार्टोग्राफ भरतोय ज्या महिलेचा, ती इथे आलेली आहे, तर तिच्यासाठी हा पहिला तास. तर नेहमी लक्षात ठेवा, 2 छोटे डबे म्हणजे 1 तास है ना. तर हे 2 छोटे डबे म्हणजे 1 तास, हे 2 तास, पुढचे 2 3 तास, आणि त्याच्या पुढचे 2 4 तास. कळालं सगळ्यांना? हो सर. तर हे 2 छोटे डबे म्हणजे 1 तास. मग एक छोटा डबा म्हणजे किती तासाचा असेल? अर्धा तास. अर्धा तास. आता आपण वरून भरायला सुरुवात करूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, ही लाईन आपली 3 वाजताची आहे बरोबर है ना. तर आता आपल्याला भरायला सुरुवात करायचं आहे वरून. तर आता माझं जर FH4 आहे 140, तर मी इथे 140 वर काय करणार? टिंब बिंदू है ना. आता मला सांगा, इथे तुम्हाला 2 डार्क लाईन पण दिसत आहे, 120 ते 160. का बरं दिसत आहे 120 ते 160 वर डार्क लाईन? 160च्या वर गेला हाय. बरोबर आहे ना, ही नॉर्मल रेंज आहे. व्हेरी गुड. तर ही नॉर्मल लेवल ऑफ FH4 आहे. म्हणजे तुमचा जो प्लॉट असणार आहे पार्टोग्राफर डिलिव्हरी होईपर्यंत, तो 120च्या वर जायला नको आणि 120च्या खाली पण यायला नको है ना. आपला जो ग्राफ बनेल तो नेहमी या 2 लाईनीच्या मध्येच पाहिजे. कधी तुमचा ग्राफ इकडे गेला किंवा इकडे खाली आला लगेच, तर तुम्हाला लगेच डिलिव्हरीसाठी महिलेला घ्यावं लागेल है ना, पिडियाट्रिशियनना इन्फॉर्म करून. तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉर्मल रेंज दिलेली आहे, म्हणून ही डार्क लाईन आहे. तर आपला ग्राफ हा या 2च्या मध्ये पाहिजे. आता मी माझं FH4 होतं 120, म्हणून 140 मी इथे प्लॉट केलं. आता मी PV केली होती है ना, तर मला काही दिसलं नाही ग्लोव्हजवर, क्लिअर होतं सगळं है ना, व्हाईट कलर होतं. तर मी C लिहिलं. तर जसं मी तुम्हाला सांगत होतो, क्लिअर असेल तर मी C लिहिणार है ना. ग्रीन वाटतंय तर मी M लिहिणार है ना. काही ब्लड क्लॉट्स वगैरे मला काही दिसत आहे तर मी P लिहिणार. आणि इंटॅक्ट आहे, काहीच दिसत नाही तर मी काय लिहिणार? I. कळालं सगळ्यांना? इंटॅक्ट आहे म्हणजे मेम्ब्रेन रप्चर झालेलं नाही, तर इनिशियल लेटर्स तुम्हाला लिहायचे आहे. तर आता मला क्लिअर दिसत आहे तर मी C लिहिलं. हे ऑलरेडी आपण भरलेलं आहे सगळ्यात आधी, त्यामुळे हे भरायची गरज नाही. आता आपल्याला भरायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर, तो आहे कॉन्ट्रॅक्शन. आता कॉन्ट्रॅक्शन कसे भरतो ना, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे काय काय वाटतं तुम्हाला? 1 2 3 4 5 हे काय आहे?
काय असेल? कॉन्ट्रॅक्शन किती वेळा येतात ते लिहिले. नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन म्हणजे त्या 10 महिलेला मिनिटात किती येतात. किती कॉन्ट्रॅक्शन येतात ते आहे हे है ना. तर आता भरायचे कसे कॉन्ट्रॅक्शन न, तर आपल्याला महिलेच्या पोटावर, एक मिनिट, महिलेच्या पोटावर 10 मिनिटासाठी हात ठेवायचा आहे. ठीक आहे, फंडसवर, गर्भाशयावर 10 मिनिटासाठी हात ठेवायचा आहे आणि 10 मिनिटात बघायचं आहे की तिला कितीदा पोट तिचं कडक होत आहे, फंडस कडक होत आहे 10 मिनिटात. आता दोन गोष्टी बघायच्या. जेव्हा मी बघेल तिच्या फंडसवर हात ठेवून 10 मिनिटं, तर त्या 10 मिनिटामध्ये कितीदा पोट कडक झालं, म्हणजे किती कॉन्ट्रॅक्शन आले, आणि सोबत मला हे पण बघायचं की ते किती वेळासाठी आले, है ना. फॉर एक्झाम्पल, आता ही माझी महिला होती, हिला ना 3 कॉन्ट्रॅक्शन आले, तर मी काय करणार, हे 3 जे डबे आहे ना या लाईनीच्या अवघत, या 3 डब्यांना मी काय करेल, कलर पहिले तर आउटलाईन करेल, है ना, 3 डबे. आता हिला जे कॉन्ट्रॅक्शन आले होते ना, जेव्हा मी मोजले, हे माइल्ड होते, म्हणजे हलके होते. त्याच्यामुळे मी या कॉन्ट्रॅक्शनला डब्यांना काय करणार ना, 3 डब्यांना नाही, माइल्ड आहे तर नेहमी, सॉरी, मॉडरेट होते, है ना, तर काय करणार मॉडरेट मध्ये, लाईन. मॉडरेट मध्ये काय करतो आपण, आडव्या रेषा फाडतो डब्यांमध्ये. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मॉडरेट म्हणजे काय, तर माइल्ड म्हणजे 20 सेकंड पेक्षा कमी, है ना, 20 सेकंडच्या कमी असेल तर डॉट डॉट डॉट. आता फॉर एक्झाम्पल हिला खूपच हलकी होती, जस्ट आला आणि गेला, तर मी काय करणार, या डब्यामध्ये पूर्ण डॉट 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 असे प्लॉट करणार. ठीक आहे, बिंदू बिंदू मला करताना येतं, पण तुम्हाला कळालंच, मी दाखवेल तुम्हाला पीपीटीवर एकदा. ठीक आहे, असे बिंदू बिंदू तुम्हाला ओव्हरऑल या डब्यामध्ये काढायचे आहे. जर हे माइल्ड आहे, खूप हलके होते, 20 सेकंड पेक्षाही कमीचे होते, तेच 20 चे 40 चे होते, तर मी तुम्हाला आता दाखवलं होतं, है ना, की लाईन करतो त्याला आपण मॉडरेट कॉन्ट्रॅक्शन बोलतो, मीडियम कॉन्ट्रॅक्शन बोलतो. आणि जर कॉन्ट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे 40 सेकंडच्या वर, ज्याला आपण स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन बोलतो, तर अशा वेळेस आपण काय करतो, या सगळ्या डब्यांना पूर्ण काळं करतो. म्हणजे पहिले हवा सुटली म्हणजे डॉट डॉट डॉट, थोडं वादळ आलं म्हणजे लाईन, आणि खूप धुवाधार पाऊस आला म्हणजे कम्प्लीट डार्क. कळालं. तर आपल्याला सध्या माइल्ड कॉन्ट्रॅक्शन आले, मला सांगायचं तुम्हाला, कारण आता आपण जस्ट भरायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, ते सगळ्यांना क्लिअर झालं हे. डॉट डॉट, ह्याच्या यांनी होत आहे बरोबर डॉट माझे, असं तुम्हाला पेन्सिलनी डॉट करायचे. ठीक आहे, पूर्ण. आता मी FHR भरलं डॉटनी, मोठा बिंदू म्हणजे इतका डॉट, छोटा डॉट नाही. एमनियोटिक फ्लुइड भरलं, डायलेटेशन मी ऑलरेडी भरलं, आता मी 4 तास हात लावणार नाही त्याला. कॉन्ट्रॅक्शन साठी मी 10 मिनिटावर फंडासवर हात ठेवून बघितला की त्या महिलेला 3 कड्या होत्या आणि खूप हलक्या होत्या, 20 सेकंड पेक्षा कमी, तर डॉट डॉट भरलं. मी तिला सध्या काहीच दिलेलं नाहीये, तर ड्रग IV फ्लुइड मी काही भरणार नाहीये, खाली सोडलं. महिलेची पल्स आहे 120, तर मी 120 वर परत पल्सला नेहमी बिंदू करायचा आहे. आणि बीपी साठी नेहमी, आता या महिलेचं बीपी आहे 130/70, तर 130 ते 70 पर्यंत एक असं काय करायचं, ॲरो वाली लाईन, कारण त्या महिलेला काय असेल, डायस्टोलिक आणि सिस्टोलिक बीपी, है ना, त्याच्यामुळे ॲरो येईल नेहमी, फक्त लाईन नाही, तर ॲरो वाली लाईन काढायची आहे. फॉर एक्झाम्पल, मी म्हंटल त्या महिलेचं बीपी 140 आहे, वाढलेला आहे थोडं, तर 140 ते 70, है ना, इथपर्यंत येऊन तुमचं ॲरो येईल, आणि इथे 140 ला तुमचा सिस्टोलिक ॲरो. कळालं इथपर्यंत, है ना. आता टेम्परेचर नॉर्मल, आता फिवरिश नाही आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला एवढं काही बघत नाही आपण, तर 36.8 जे आपलं नॉर्मल आहे ते या डब्यामध्ये भरायचं. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत, है ना. तर काय काय भरायचं आहे, FHR नेहमी बिंदूनी भरला जातो, डॉट, मोठा डॉट. एमनियोटिक फ्लुइड नेहमी लेटरनी भरलं जातं. डायलेटेशन नेहमी क्रॉस एक्सनी भरल्या जातं. कॉन्ट्रॅक्शन त्याच्या वेळेनुसार भरलं जातं, डॉट डॉट डॉट, किंवा मीडियम असेल तर आडव्या रेषा, आणि खूप स्ट्रॉंग 40 सेकंडच्या वरती आहे तर कम्प्लीट ब्लॅक. ड्रग IV फ्लुइड जर तुम्ही लिहिलं, ते ड्रगचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये. आणि पल्स साठी मोठा बिंदू आणि बीपी साठी ॲरो वाली लाईन, है ना. आता टाइम याच्यावर बघाल तुम्ही पार्टोग्राफवर, तर फक्त एकाच ठिकाणी लिहिलं जातं, फक्त इथे, है ना. तर तुम्हाला 17दा टाइम भरायची गरज नाही कुठेच, प्रत्येक पॅरामीटरला टाइम भरत नाही आपण. आता तुम्ही सर म्हणाल, हे तर आपण एकदा भरलं, आता हे कसं भरायचं, कितीदा भरायचं. आता लक्षात ठेवा, हा प्रत्येक गोष्ट काही, आता मी 3 वाजता भरायला सुरुवात केलं, तर लक्षात ठेवा FHR हा पुढच्या दर अर्ध्या तासाला भरायचा आहे. ठीक आहे, एमनियोटिक फ्लुइड हे दर अर्ध्या तासाला भरायचं आहे. आता किती वेळाला भरायचं ते मी तुम्हाला सांगतोय.
तर FH4 दर अर्ध्या तासाला, एमनिओटिक फ्लुइड अर्ध्या तासाला. आता एमनिओटिक फ्लुइड करायसाठी आपल्याला पीव्ही करायची गरज नाहीये. एक स्टराईल स्वाब घ्यायचा, कॉटन रोल घ्यायचा, त्याने स्वाईप करून बघायचं की काही फ्लुइड दिसतंय का. तर हे वरून बाहेरून बघायचं आहे, पीव्ही करून नाही. डायलेटेशन ऑब्व्हियसली आपण 4 तासालाच करणार, कारण वारंवार जर तुम्ही पीव्ही कराल तर बाळाला ट्रॉमा होऊ शकतो, है ना, इन्फेक्शन होऊ शकते. तर पीव्ही 4 तासांनी. कॉन्ट्रॅक्शन ऑब्व्हियसली आपण वरूनच बघतो, तर दर अर्ध्या तासांनी बघायचं आहे. पल्स ही अर्ध्या अर्ध्या तासाला बघायची आहे, है ना. पण बीपी मात्र 4 तासाला बघायची आहे. आणि इव्हन टेम्परेचर सुद्धा दर 4-4 तासाला बघायचं आहे. जर तुम्हाला वाटतं की बीपी वाढलेला आहे तर मग अर्ध्या तासाला बघा. अदरवाईज बीपी किंवा टेम्परेचर हे दर अर्ध्या तासाला बघायची गरज नाही. तर ओव्हरऑल या पार्टोग्राफमध्ये 3 गोष्टी या 4 तासाला भरल्या जातात. सर्व्हिक्सचं डायलेटेशन, त्याच्यानंतर महिलेचं बीपी आणि महिलेचं टेम्परेचर हे एव्हरी 4 आवरली भरायचं. तर आता तुम्ही 3 वाजता भरलं तर 4, 5, 6, 7 वाजताच भरेल बीपी आणि टेम्परेचर आणि डायलेटेशन. पण FH4 3 ला सुरू केलं तर 3:30, 4, 4:30, 5. तसंच एमनिओटिक फ्लुइड 3:30, 4, 4:30, 5 समोर कंटिन्यू होईल. तसंच कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू होईल. तसंच पल्स कंटिन्यू होईल. कळालं का इथपर्यंत सगळ्यांना? हो सर. हो. काही प्रश्न आहे इथपर्यंत? नाही सर. नाही. श्री नर्सिंग होम, अर्चना सिस्टर, कळालं? कळालं सिस्टर? हा का आवाज? हो किंवा नाही? व्हिडिओ ऑन करून सांगा, मला काही कळत नाहीये, खूप इको होतोय. हो सर कळालं. कळालं. बोर्ले हॉस्पिटल, मुले हॉस्पिटल, महावीर हॉस्पिटल, बोरसे हॉस्पिटल, लोकबिरादरी हॉस्पिटल, डॉक्टर खानाडे हॉस्पिटल. कळालं? हो कळालं सर. कळालं ना? हा. त्याच्यानंतर मी एक तुमच्याकडनं, आज मला बहुतेक वेळ नाही भेटणार, पण पुढच्या सेशन मध्ये आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना एक एक शीट भरायची आहे ऑनलाईनच माझ्यासमोर, ठीक आहे? कारण आज आपल्याकडे इतका वेळ नाहीये म्हणून. आता मी तुम्हाला समोर दाखवतो. एक मिनिट मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की हा भरताना कसा दिसतो पार्टोग्राफ, है ना. मी तुम्हाला सांगितलं की असं असं भरावं लागतं, पण हा भरल्यानंतर कसा दिसतो ना ओव्हरऑल, हे बघा, है ना. जसं मी तुम्हाला हे सांगत होतो की कॉन्ट्रॅक्शन तर 20 सेकंडच्या छोट्या आहे तर डॉट डॉट डॉट, 20 ते 40 सेकंद आहे तर आडव्या रेषा आहे, उभ्या नाहीये, आणि 40 सेकंडच्या वर आहे तर कम्प्लीट डार्क, है ना. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत होतं कलर ऑफ लायकर, है ना. क्लिअर असेल तर C, ब्लड स्टेन असेल तर B, इंटॅक्ट आहे तर I, आणि मेकोनियम असेल तर M. फक्त सुरुवातीचा लेटर भरायचा आहे. त्याच्यानंतर भरल्यानंतर हा कसा दिसतो, तर हा पार्टोग्राफ असा दिसायला लागतो थोडाफार, है ना. हे बघा, तसं इथून ही रेफरन्स लाईन आहे ना. तर इथून बघा यांचं 120 ते 160 मध्ये ग्राफ बनतोय, है ना. क्लिअर 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 हे लिहत चालले. डायलेटेशन इथं भरलंय तर डायरेक्ट त्यांनी 2 डब्बे 1, 2, 3, 4 तासांनी भरलेला आहे क्रॉस, 4 तासांनी. हे कॉन्ट्रॅक्शन बघा, माइल्ड माइल्ड होते आधी, आणि मग एकदम हे काय हे मॉडरेट आहे ना, मॉडरेट होते, आणि मग अचानक सिव्हिअर झाले तर काळं केलं त्यांनी 4 डब्यांना. तसंच इंटरव्हेन्शन त्यांनी काही केलेलेच नाही याच्यामध्ये. तसंच खाली जर तुम्ही बघाल, एक मिनिट, तर इथे त्यांचं काय आहे, पल्स पल्स बघा, दर अर्ध्या अर्ध्या तासाला टिंब दिसत आहे. पण बीपी इथे भरलेली आहे तर डायरेक्ट 7 वाजता किंवा 4 तासांनीच भरलेली आहे. कळालं सगळ्यांना? तर आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे याच्यावर त्यांनी तुमचं आउटकम सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे बर्थ ऑफ लाईफ फिमेल बेबी, वेट किती आहे आणि किती वाजता झाली ते सुद्धा तुम्हाला पार्टोग्राफवर लिहावं लागतं. म्हणजे आउटकम, है ना. फुल टर्म मेल बेबी किंवा फुल प्रीटर्म मेल बेबी, है ना, किंवा फुल टर्म फिमेल बेबी, वेट डिलिव्हर्ड ऍट, हे तुम्हाला भरावं लागतं. बरं, हे ज्या महिलांना कडा येत नाही त्यांना पण तुम्ही भराल का हा पार्टोग्राफ? नाही सर. नाही ना. जर कोणाला स्पॉन्टिनियस लेबर पेनच नाही आलेले आहे, तिला शिक्षणच सिझेरियनलाच घेणार आहोत आपण, ती तुमच्या सिझेरियनला आली तर तरी तिचा पार्टोग्राफ भराल का? नाही. तर अशा महिला ज्या ट्रू लेबर पेन मध्ये आल्या आहेत, ज्यांची आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी एक्सपेक्टेड आहे, अशाच महिलेचा आपण पार्टोग्राफ भरणार ना. जिचं सिझेरियन करायचं आहे तर पार्टोग्राफ भरायची काय गरज आहे, बरोबर? ती तशी सिझेरियनला जाणार. तर हे पण लक्षात ठेवा की कुणाचा भरायचा. तर आता सांगण्याचं तात्पर्य हे होतं, तुम्ही भरलेला पार्टोग्राफ तर बघितला की कसा दिसतो. आता कसं कळेल आपल्याला की पार्टोग्राफ नॉर्मल आहे किंवा नाही? आता इथपर्यंत आपण चाललो. तर सपोज करा की आपण हे, जसं मी तुम्हाला दाखवलं की आपण हे सगळं भरलं, है ना. आपला ग्राफ बरोबर आतच आहे, बाहेर गेलेला नाहीये, है ना. इथून पूर्ण 7 पर्यंत भरायचं आहे, ठीक आहे सगळं. आता मला भरायला थोडा हे होत आहे. असंच तुमचं सगळं क्लिअर क्लिअर, है ना. हे तुम्हाला पीव्ही करून भरायचं नाही, जसं मी सांगितलं, एक स्टराईल स्वाप घेऊन स्वाईप करायचं आहे,
ठीक आहे. तसंच खालचं पण इथपर्यंत चला, इथपर्यंत इथे मला वाटले होते 4 कॉन्ट्रॅक्शन आहे आणि 4 कॉन्ट्रॅक्शन तिला सिव्हिअर आले. आता इथपर्यंत येईपर्यंत मी मधलं सोडलंय, तुम्हाला नाही सोडायचं आहे. ठीक आहे. डार्क झाले मी तिला डार्क केलं. तसंच है ना, पल्स पण मी महिलेची भरत आलो दर अर्ध्या तासाला. ठीक आहे. हे पण तुम्हाला तसंच भरायचं आहे. बीपी भरणार का मी आता मध्येच? नाही, कारण बीपी मला 4 तासाला भरायचा आहे ना. इथपर्यंत मी भरत आलो, मी तुम्हाला दाखवतो की मी भरत आलो, तुम्हाला असं भरायचं आहे. ठीक आहे. आता मला सांगा, हिचं किती होतं? 3 वाजता मी केलं तेव्हा 5 सेंटीमीटर होतं. आता मी 7 वाजता पीव्ही करणार आहे. तर किती पीव्ही तुम्हाला एक्सपेक्टेड आहे? किती असायला पाहिजे या महिलेचं 4 तासांनी पीव्ही करू तर? काय वाटतं तुम्हाला? काय एक्सपेक्टेड डायलिटेशन आहे रेट आहे प्रायमी मध्ये? पहिले 6 पहिलं 4 आहे. 6 सर. नाही. तर बघा, प्रायमी मध्ये प्रत्येक तासाला 1 सेंटीमीटरनी वाढायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता ही प्रायमी आहे है ना, ऑलरेडी तिचं 4 होतं, किती होतं? 5 होतं इथे ना. तर आता 4 तासांनी 4नी वाढायला पाहिजे है ना, प्रत्येक तासाला 1 सेंटीमीटर. तर किती व्हायला पाहिजे इकडे? 8 की 9? 8 कसं? 5 होतं ना हिचं. इथे बघा 4 वर नाहीये, ही 5 वर आहे ऑलरेडी आली तेव्हा. कारण जेव्हा सुरू करू, जसं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा सुरू करू आवश्यक नाही की ती 4च असेल, ते 5 पण असू शकतं, 6 पण असू शकतं. तर माझी महिला 5 मध्ये होती, तर मी 5 वर सुरू केलं, तर 4 तासांनी 9 व्हायला पाहिजे. आता मी जेव्हा तिचं 9 आहे है ना, आता हे 9 आहे बरोबर, 9. आता मी 9 कुठे भरणार? 9 कुठे भरणार? इथून चाललो. आता हे सांगण्याचं तात्पर्य आहे, 9 कुठे येत आहे तिचं? इथे येत आहे. बरोबर की नाही? हो सर. चुकलं? कोणाला वाटतं चुकलं? कोणाला वाटतं बरोबर आहे? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. हे आपला 7 वाजता आहे, बरोबर आहे. इथपर्यंत आपल्याला भरायचं आहे. फॉर एक्झाम्पल हे 9 आलं म्हणून या लाईनवर आलं होतं, अलर्ट लाईनवर है ना, इथे आलं. म्हणजे याचा अर्थ या महिलेचं डायलिटेशन बरोबर होत आहे, प्रत्येक तासाला 1नी वाढलं म्हणून 9 वर आलं. आता फॉर एक्झाम्पल या महिलेचं डायलिटेशन आलं असतं आता 7च, तरी कुठे आलं असतं? बघा 7 आहे, कुठे आलं असतं? 7 इथे आलं असतं है ना. मध्ये आलं की नाही? हे मध्ये आलं ना इथे. याचा अर्थ का की जे डायलिटेशन इथे येतं, अलर्ट लाईनवर आलं, किंवा आता फॉर एक्झाम्पल हिचं 10 झालं असतं, तर 10 कुठे आलं असतं? वरती अजून. तर सांगण्याचं तात्पर्य आहे, जेव्हा आपण 4 तासांनी डायलिटेशन भरू ना, ते आवश्यक नाही की अलर्ट लाईनवरच येणार. ते अलर्ट लाईनवर पण येऊ शकतं, अलर्ट लाईनच्या इकडे पण येऊ शकतं, आणि अलर्ट लाईनच्या वरती पण जाऊ शकतं. पहिल्यांदा भरताना आपल्याला लाईनवर भरायचं आहे, दुसऱ्यांदा 4 तासांनी भरताना ते कुठेही येऊ शकतं. ओके, हे लक्षात ठेवा. आता हे 9 येतंय, म्हणून हे इथे येते, बरोबर, या पॉइंटला येतंय, बरोबर. हेच मी म्हटलं ही 10 आहे, मल्टी आहे. मल्टीचं किती असतं बरोबर? 1.5 ते 2 सेंटीमीटर. तर ते इथे येणार वरती, जे चांगलं आहे कारण ती फुल डायलेट झाली 10 म्हणजे, बरोबर आहे. आता हीच प्रायमी होती आणि हिचं फक्त 5 होतं, आणि आता हिचं फक्त 6 झालं, तर ही कुठे येईल? 6 लाईनवर इथे येईल, बरोबर. याचा अर्थ काय? हे बरोबर आहे का? हे कुठल्या रेषेकडे चाललेलं आहे? ऍक्शन लाईन कडे. याचा अर्थ का 4 तासांनी आपण जेव्हा डायलिटेशन भरू, तर ते एक तर अलर्ट लाईनवर तरी यायला पाहिजे, किंवा लाईनच्या वरती, म्हणजे फुल डायलिटेशन तरी व्हायला पाहिजे है ना. जे प्रायमी मध्ये नॉर्मल 1 सेंटीमीटरच्या रेटनी वाढायला पाहिजे, आणि मल्टीमध्ये 1.5 ते 2 सेंटीमीटरच्या रेटनी वाढायला पाहिजे. पण जर कुठल्याही तासाला तुमची रिडिंग अलर्ट आणि ऍक्शनच्या मध्ये आली, म्हणजे ती जर ऍक्शनकडे चाललेली आहे, याचा अर्थ लेबरमध्ये कुठे नाही कुठे गडबड आहे, म्हणजे बाळ बाहेर येऊ शकत नाहीये, बरोबर है ना. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? एक तर तिला इंड्यूस करावं लागू शकतं है ना. कडा तिच्या कमी आहे, फॉर एक्झाम्पल इथे तर स्ट्रॉंग कडा आहे, पण कडा कमी आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल है ना? ऑक्सिटोसिन लावावं लागेल, इंड्यूस करावं लागेल, किंवा सिझेरियन सेक्शनला घ्यावं लागू शकतं, बरोबर, कुठे ना कुठे अडथळा आल्यामुळे. किंवा जर तुमच्याकडे त्याची सोय नाही आहे, तर तुम्हाला जर याच्यामध्ये रिडिंग आलेली आहे, तर मोठ्या सेंटरला रेफर सुद्धा करावं लागू शकतं, हायर सेंटरला, बरोबर, जिथे मोठ्या सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे की 4 तासांनी जेव्हा पीव्ही करू, एकतर लाईनवर पाहिजे किंवा लाईनच्या वरती, म्हणजे डाव्या साईजला, इट इज ओके. पण जर ती उजव्या साईजला येते याच्यामध्ये, अलर्ट आणि ऍक्शनच्या मध्ये, दिस इज नॉट नॉर्मल. म्हणजे तुम्हाला काहीतरी हालचाल करायला पाहिजे, लगेच डॉक्टरांना सांगून सिझेरियनची तयारी करा, किंवा काही इंजेक्शनची किंवा काही गरज आहे का हे बघून त्या महिलेला ट्रीटमेंट सुरू करा. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो सर. है ना. तर सांगण्याचं तात्पर्य हे होतं की पहिल्यांदा डायलिटेशन तर अलर्ट लाईनवरच भरतो,
दुसऱ्यांदा आवश्यक नाही की ते अलर्टवरच येईल. आपल्याला वाटतं की सरांनी तर सांगितलं की अलर्टवर यायला पाहिजे, पण ते पहिल्यांदा भरताना मी सांगितलं. दुसऱ्यांदा ते डावी, उजवी किंवा लाईन कुठेही येऊ शकतं. इट इज ओके, है ना. तसंच आपल्याला भरायचं आहे. आता महिला जर 10 सेंटीमीटर मध्ये आली तर भरणार की नाही पार्टोग्राफ? भरणार, है ना. 10 सेंटीमीटरवर प्लॉट करून तिथून रेफरन्स लाईन फाडून 10 सेंटीमीटरचे जे पॅरामीटर्स आहे, FHR किती होतं, कॉन्ट्रॅक्शन किती आहे, है ना. कारण 10 सेंटीमीटर झाली म्हणजे डिलिव्हरी होणार आहे हे थोडी ना आहे, बरोबर. कॉन्ट्रॅक्शन पण तर पाहिजे सोबत. म्हणून कधीही तिला अडचण येऊ शकते. 10 सेंटीमीटर भलेही ती डायलेटेड आहे, म्हणून जरी महिला फुल डायलेटेड आली तरी पार्टोग्राफ हा भरून रेडी पाहिजे. ठीक आहे. तर इथपर्यंत आय थिंक सगळ्यांना क्लिअर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. है ना. हो सर. आता मी तुमची एक हे घेणार होतो, काय म्हणते, प्रॅक्टिस. पण आज माझ्याकडे वेळ नाहीये. ठीक आहे. तर आपण जेव्हा पुढचा फ्रायडेचा क्लास घेऊ त्याच्यामध्ये आपली सुरुवात होईल प्रॅक्टिकल सेशन ऑफ पार्टोग्राफ. तर प्रत्येक हॉस्पिटलला आज बऱ्याच लोकांनी प्रिंट आणलेली नाहीये, है ना. तर त्यांनी प्रिंट घ्या. जर ज्यांना समजलेलं आहे त्यांनी एक एक भरून ग्रुपवर पाठवा, है ना. जे ऑलरेडी हॉस्पिटल्स करत आहे त्यांनी एक एक पाठवा. ज्यांना खूप नाही कळालं प्रॅक्टिकल कसं होणार त्यांनी पुढच्या क्लासपर्यंत वेट करा. पुढच्या क्लासला आपण एक प्रॅक्टिकल शीट भरणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल जी केस तुमच्याकडे येईल ती भरून फोटो पाठवायचा आहे. ओके. सो थँक्यू. सॉरी माझ्याकडे आज थोडा शॉर्टकट वेळ होता. मला थोडी पीपीटी पण दाखवायची आहे ऍक्च्युली पार्टोग्राफची, है ना. पण पुढच्या क्लासमध्ये आपण अर्धा तास पार्टोग्राफला देऊया. आणि पार्टोग्राफ नंतर आपले काय टॉपिक्स आहोत आपण, नॉर्मल डिलिव्हरी कशी करायची आणि प्लॅसेंटाची डिलिव्हरी कशी करायची, हे 2 स्टेजेस, है ना. म्हणजे स्टेज नंबर 2 लेबरची, ज्याच्यामध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी करतो, आणि स्टेज 3 ज्याच्यामध्ये प्लासेंटा डिलिव्हरी करतो. तर अशा 2 स्टेजेस विथ पार्टोग्राफचं रिव्हिजन आपण पुढच्या शुक्रवारी शिकणार. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन. काही प्रश्न आहेत का कोणाला? काही नाही सर. नाही असेल तरी आपण पुढच्या क्लासला घेऊया ते. सो थँक्यू आजच्या क्लासला जॉईन केल्याबद्दल. आणि आपण भेटूया पुढच्या फ्रायडेला. आणि मध्ये मला एक रिव्हिजन सेशन घ्यायचं आहे तुमचं ऍक्च्युली, है ना. जे टॉपिक्स आपण शिकलो आतापर्यंत, PPH, एक्लेम्शिया, न्यूबॉर्न केअर, NBR, याचं मला एका तासासाठी रिव्हिजन घ्यायचं आहे. तर पुढच्या फ्रायडे नंतर आपलं एक रिव्हिजन सेशन होईल त्याच्या पुढच्या फ्रायडेच्या आधी, है ना. आणि ज्याच्यामध्ये आपण हे 4-5 टॉपिक एका 1 गो मध्ये रिवाइज करणार. ठीक आहे, ज्यांची कोणाची सुटली असतील तर. सो थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट फ्रायडे 3 वाजता. थँक्यू सर.